माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात स्वतः माऊलीच बालरूप धारण करून भक्तांच्या भेटीला आले होते. या आनंद सुख सोहळ्यात एक असा क्षण अनुभवला जो आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारखा आहे. माऊलींची प्रस्थान पूजा चालू होती. टाळ मृदुंगांचा गजर, ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष सुरू होता आणि त्या वैष्णवांच्या सुख सोहळ्यात माऊलींच्या वेशात एक चिमुकला वारकरी आला. त्याला बघताच असं वाटलं की स्वतः माऊलीच बालरूप धारण करून सर्व वारकरी भक्तांना दर्शन द्यायला आले आहेत की काय. त्या मनमोहक चेहऱ्यावरील तेज, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी वैष्णव तिलक, डोक्यावर भगवी पगडी, मुकुटावरील मोत्याचा तुरा, फुलांचे अलंकार साक्षात ज्ञानेश्वर माऊलीच. त्या चिमुकल्या माऊलींच्या निरागस हास्यात मला करुणा दिसली, त्यांच्या डोळ्यात प्रेम दिसलं आणि त्यांच्या चरणात मला पांडुरंगाचं दर्शन झालं. मी त्यांना अलगद खांद्यावर घेतलं, त्यांच्याशी खेळलो आणि नकळत त्यांच्या चरणाचा स्पर्श माझ्या मस्तकी झाला. त्या क्षणी डोळे भरून आले. माऊली, तुमच्या पवित्र पदस्पर्शाने माझं आयुष्य धन्य झालं. वारकरी म्हणतात, माऊली प्रत्येक भक्ताला भेटतात, फक्त ओळखण्याची दृष्टी हवी. आज त्या शब्दाचा अर्थ मला उमगला. आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक. आज त्या आनंदाचा एक छोटासा थेंब माझ्या व इतर वारकऱ्यांच्या आयुष्यात पडला. कधी कधी वाटतं, देवाला जर प्रेमाचा, भक्तीचा आणि नामाचा सोहळा अनुभवायचा असेल तर तोही वारकरी बनून सोहळ्यात येत असेल. कदाचित त्या चिमुकल्या माऊलींच्या रूपाने ते आम्हा सर्वांच्या भेटीसाठी आले असतील. माऊलींनी पसायदानात म्हटलंच आहे, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. त्या लहानग्या माऊलींच्या रूपात मला प्रेम मिळालं, कृपा मिळाली आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा पदस्पर्शाचा प्रसाद मिळाला. या नामघोषात त्या चिमुकल्या माऊलींसोबत नाचलो, खेळलो, हसलो आणि तेव्हा जाणवलं, कदाचित हेच अनुभवण्यासाठी माऊली भक्तांमध्ये येत असतील. कळत नाही की तो एक चिमुकला वारकरी होता की माझ्या विठोबा रखुमाईचा प्राण सखा भक्तांच्या प्रेमाचा आनंद घेण्यासाठी बालरूपात अवतरला होता. अशाच भक्तिमय प्रवासासाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.